नमस्कार मंडळी, माझं नाव सावित्री ज्योतिबा फुले. नायगाव माझं माहेर. संभाजी नेवसे पाटलाची मी पोहाळ. माझा बाप पाटील होता पाटील. 58 क्रोशीत माझ्या बापाचा दबदबा असायचा बघा. कुणाचा काय बी प्रश्न असला की माझ्या बापाकडे यावं. माझा बाप समजाचा प्रश्न सोडवायचा बघा. संध्यानं बायको नांदत नाही म्हणून माझ्या बापाकडे यावं. माझा बा संध्याला म्हणायचा, अरे ये संध्या, बायको नांदवत नाही म्हणजे काय रे? संध्या लटापटा करायचा आणि म्हणायचा, मी कुठं काय म्हणते, गुमान घरला घेऊन जातील. संध्या गुमान घरला घेऊन जायचा. मी हे समज लहानपणापासून बघत असायचे बघा. मला ते असं वाटायचं, आपण मी मोठं झाल्यावर असंच काहीतरी केलं पाहिजे. आपण मी मोठं झाल्यावर लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. माझा बा माझा लय लाड करायचा बघा. माझा बा म्हणायचा, माझी पोर लाखात एक आहे. जो कोणी समाज सुधारणा करणारा असेल, जो कोणी जग परिवर्तन करणारा असेल, अशाच मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. माझी आई माझा लय लाड करायची. माझी आई माझा असा लाड करायची म्हणून सांगू. माझी आई माझा असा लाड करायची म्हणून सांगू. जाग्यावर बसल्यावर माझी आई म्हणायची बघा, नाय गावच्या चावडीला सोनाईचा दरवाजा, सोनाईचा दरवाजा, गजुन्या गादीवर नवराजा. सावित्री लाड किनेक धरी बापाच्या धोतराला, धरी बापाच्या धोतराला, अंधेक शोभती चातुराला. बघा, माझी आई माझं नाव घ्यायची. माझी आई माझा लय लाड करायची. एक दिवस आईनं मला बाजारला नेलेलं. आईनं मला विचारलं बाजारात, सावित्री तुला काय घ्यायचं ना? तेव्हाच्या टायमाला मला जिलेबी लई आवडायची बघा. मी आईला म्हणलं, आई मला जिलेबी घेऊन दे ना ग. आईनं मला एवढा मोठा जिलेबीचा पुडा हातामध्ये दिलेला. मी अशी रस्त्याने खात चाललेली बघा. तेव्हा रस्त्याच्या समोर एक गोरा उंचा कुर्रा हातामध्ये काठी असलेला साहेब समोर आला आणि तो मला म्हणतो, कसा लहान मुलांनी रस्त्याने चालत असताना काही खायचं नाही. या बया पटाकली मी जिलबीचा पुडा हातामधून खाली टाकून दिला आणि अशी गुमान उभी राहिली बघा. तेव्हा हे गोरा साहेब म्हणते, कसा पोर लय हुशार, पोर कोणीतरी मोठी होणार. मी म्हणलं, माझा बापी म्हणते पोर लय हुशार, माझी आई बी म्हणते पोर लय हुशार, आणि आता हे गोरा साहेब बी म्हणते पोर लय हुशार. मला असं वाटायला लागलं बघा, खरंच का बाई मी लय हुशार, खरंच का बाई मी कुणीतरी मोठी होणार. क्रिसमस करता करता ते जात होत. मी लहानाची मोठी होत होती. मी 9 वर्षाची असेल तेव्हा आमच्या घरला सगुणाबाई आली होती. तिच्या भावाला पोरगी बघायला. ज्योतिबा म्हणून त्याचं नाव. सगुणाबाई सांगायला लागली, माझा भाऊ ज्योती खूप हुशार आहे. पोरीबाळींना शिक्षण द्यायचं असं काहीतरी म्हणत असतो. या ज्योतिबाची आणि सावित्रीची जोडी लय झकास दिसेल बघा. या बया मला काय बी कळत नव्हतं बघा. मी आपली येऊन द्या पोरीमध्ये ठिंबा म्हणा, पोरी म्हणा, ठिंबा म्हणा, पोरी म्हणा, ठिंबा म्हणा. बोला फुलाला गाठ पडली. समद वराड नायगावला आलं. पाटलाच्या पोरीचं लगीन होतं. सनई म्हणू नगासा, चौगडा म्हणू नगासा, समद नायगाव असं माणसाने फुलून गेलेलं. गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडव्या, अशी नवरी होऊन त्यांच्या घरात आले. बरं, ह्यांच्या घरात येऊन बघते तर काय, इकडून ठेवलेली पुस्तकं, तिकडून ठेवलेली पुस्तकं, समोरून ठेवलेली पुस्तकं. या बया मी म्हणलं, हे बाबा काय नुसतं पुस्तकच खाते का काय जण. आपली काय म्हणायची नाही बघा. आपलं माझं घरातलं काम भलं आणि मी भलं. आमचं असं गोडी गुलाबीनं चाललेलं होतं. एक दिवस हे मला म्हणालं, सावित्री अगं तुला शिकायचं आहे. सध्याच्या मुलींची परिस्थिती पाहता तुला शिकलं पाहिजे. मी म्हणलं
अहो तुम्ही मला घरातली कामं सांगा मी करते, तुम्ही मला शेतामधलीच कामं सांगा मी करते, पण असलं शिकायचं मला काय जमायचं नाही बघा. सावित्री अगं तू शिक, तू लिहायला वाचायला शिकली पाहिजे. सावित्री अगं बुकामध्ये काय लिहिले हे मुलींना कळलं पाहिजे, मग त्यांना कळेल की आपण कोणतं पाऊल उचलायचं ते. मी म्हणलं मला काय लिहायला वाचायला नसतं, मी आपलं घरातले काम करते, शेतातले काम करते. सावित्री अगं प्रयत्न कर, तुला शक्य होईल. एक दिवस काय झालं, आम्ही शेतामध्ये गेलो, पेरणीची कामं चालू होती, माझ्या बरोबर सगुणाबाई होती. अशी आम्ही पेरणीची कामं करत होतो. तिथं आलं आणि मग त्यांच्या हातात एक काठी होती आणि मला म्हणाल सावित्री इकडे ये. या बया नवरा बायकोला काठीनं मारतोय जणू, हे आता मारणार मला. मी आपली भीत भीतच त्यांच्या समोर गेले. सावित्री इथं बस, ही माझ्या हातात काठी आहे, ही आपली पेन्सिल, ही जमीन आपली पाठी. मी ह्या पेन्सिलीनं ह्या पाठीवर काहीतरी लिहितो बघ. त्यांनी इकडून काठी फिरवली, तिकडून काठी फिरवली, मला म्हणायला लागलं म्हण त्याला अ. मी म्हणलं अहो तुम्ही मला घरामध्ये 10-12 भाकरी थापायला सांगितल्या असत्या तर मी थापा 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 थापून दिल्या असत्या की, पुरे असलं लिवायचं मला काय बाय नाही जमायचं, मी काय नाही लिहायला वाचायला शिकणार. सावित्री अगं प्रयत्न कर, तुला शक्य होईल. सावित्री अगं पुस्तकात काय लिहिलंय ते मुलींना कळलं पाहिजे, पुरी बाळींना कळलं पाहिजे, मग त्यांना कळेल की आपण कोणतं पाऊल उचलायचं. सावित्री तू प्रयत्न कर, तुला शक्य होईल. मी कशी तरी हातामध्ये काठी धरली, माझा हात थरथरत होता. मी इकडून काठी फिरवली, तिकडून काठी फिरवली, मला काय जमना. मी फेकून दिली काठी. मी म्हणलं मला काय बाय नाही जमायचं, मला काय लिहायला वाचायला यायचं नाही, मी काय लिहायला जायची नाही. सावित्री अगं सगळ्याच गोष्टी काय आपण आईच्या पोटातून शिकून येत नाही, तू प्रयत्न कर सावित्री, तुला शक्य होईल. मी पुण्यांदा हातामध्ये काठी घेतली, मी इकडून काठी फिरवली, तिकडून काठी फिरवली, मला काय जमाना. मी ह्यांना म्हणलं मला काय जमायचं नाही, मला काय लिहायला वाचायला यायचं नाही, मला काय हे तुम्ही सांगू नका सा, मला तुम्ही शेतातली कामं सांगा मी करते, मी काय हे लिहायला वाचायला शिकायचं. सावित्री अगं प्रयत्न कर, प्रयत्न कर सावित्री, प्रयत्न कर. हातामध्ये काठी घे, पेन्सिल घे आणि लिहून दाखव. सावित्री अगं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी, तू प्रयत्न कर सावित्री, तुला शक्य होईल. मी पुन्हा हातामध्ये पेन्सिल घेतली, इकडून फिरवली, तिकडून फिरवली, मी अ लिहायला शिकले, मग मी आ लिहायला शिकले, मग मी उ लिहायला शिकले. अव अक्षर माझ्या संग अशी हसायला लागली, अक्षर माझ्या संग अशी बोलायला लागली, मला लय गाड वाटायला लागलं बघा. मला आता लिहायला वाचायला येत होतं, मी आता दुसऱ्याला बी लिहायला वाचायला शिकवणार होते. ह्यांना बी लय आनंद झाला, ह्यांची सावित्री आता लिहायला वाचायला शिकली होती, ते आता दुसऱ्या बी मुलींना लिहायला वाचायला शिकवणार होती. असं मी लिहायला वाचायला शिकले. आम्ही घरी गेलो, संध्याकाळची वेळ होती, घरामध्ये कुजबूज चालू होती. आमचे सासरे आले आणि म्हणाले ज्योती अरे सावित्रीला मूल होत नाही तर तुझं दुसरं लग्न लावायचं. हे आलं म्हणाल बाबा माझं लग्न लावून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा सावित्रीचं लग्न लावा आणि मला सवता घेऊन या, त्याला झालेली पोरं मी सांभाळेन. माणसं म्हणायला लागली ह्याच्या जीवेला काय हाडीबिड आहे का? नाही नाही तो बोलतोय हे ज्योती. बसणं बघा कोणी बी मुलाबद्दल नाव काढेल घरामध्ये. हे घरोघरी जाऊन सांगायला लागलं की अरे पोरीबाळींना शाळेला पाठवा, पोरीबाळींना शिक्षण द्या, बुकामध्ये काय लिहिले ते कळू द्या, मग त्यांना कळेल की आपण कोणतं पाऊल उचलायचं. पण लोकांनी असं झोपेचं सोंग घेतलं होतं. झोपी गेलेल्याला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना कधीही जागा करता येत नाही. असं हे समाजानं झोपेचं सोंग घेतलं होतं. कुणीही मुलींना शाळेत पाठवायला तयार नव्हतं. हे पुन्हा
प्रत्येकाच्या घरी जायचे आणि सांगायचे की अरे मुलींना शाळेत पाठवा, मुलींना शिक्षण द्या, मुलींना शहाणे करा. तेव्हा कुठं बघा 4-2 मुली शाळेमध्ये यायला लागल्या. मी त्यांना लिहायला वाचायला शिकवायला जात होते. तेव्हा काय झालं बघा, एक दटिंगन बामण आमच्या सासऱ्याकडे आला आणि तो म्हणायला लागला, तुमच्या सुनेने आणि मुलांनी उच्छाद मांडलाय का उच्छाद. त्यांनी जर शिक्षणाचं खूळ बंद केलं नाही ना तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. हो वाळीत. माझं सासरं तापलं की हो, दन 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 पाय आपटत आलं. ज्योती कुठे आहे तो ज्योती. अरे ज्योती हे तुम्ही चालवलंय काय. उद्या जर लोकांनी आपल्याला वाळीत टाकलं तर आपण खाय प्यायचं काय. माझ्या घरात असली थेरच चालणार नाही. चालतो हो इथून. तुला जर इथं मुलींना शिकवायचं नसेल तर तू इथं राहू शकतोस, नाही तर चालतो. हे दन दन पाय आपटत निघून चाललं की. म्हणलं अव तुम्ही मला लिहायला वाचायला शिकवलं आणि आता वेळ आल्यावर असं एकटं निघून चाललायचं कुठं. म्हणायला लागलं, सावित्री तुझा निर्णय तू घे. सावित्री तुला जर मुलींना शिक्षण द्यायचं असेल तर तू माझ्या सोबत येऊ शकतेस. तुला जर सासरच्या लोकांची सेवा करायची असेल तर तू घरामध्ये बसू शकतेस. सावित्री तुझा निर्णय तू घे. मी म्हणलं जर मी सासू सासऱ्यांची सेवा केली नाही तर लोक मला म्हणते हिला काय सासू सासऱ्याची सेवा करायची होती वय. पण जर का मी ह्यांच्यासोबत गेले नाही तर पोरीबाळींना शिकवणार कोण. त्यावेळेला मी ते धाडस केलं. अंगावरच्या कपड्यांविषयी आम्ही दोघं पण घराच्या बाहेर पडलो. आम्ही रस्त्याने जात होतो. आम्हाला घर नाही, खायला प्यायला अन्न नाही, अंगावर कपडे नाही, झोपायला अंथरूण नाही. डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं की आता जायचं कुठं. दोघं पण असं रस्त्याने विचाराच्या ह्याच्यामध्ये जात होतो. तर तेव्हा काय झालं बघा, ह्यांचा एक समोर मित्र आला. तो मित्र भेटला. त्याचं नाव होतं उस्मान शेख. तो म्हणायला लागला तुम्ही दोघं असं चाललाय कुठं. आम्ही सगळी कहाणी त्याला सांगितली. तेव्हा तो म्हणाला गंजपेठेमध्ये माझं एक घर आहे, ते रिकामच आहे, तुम्ही दोघं पण तिथं आरामात राहू शकता. मग आम्ही दोघं पण अंगावरच्या कपड्यांविषयी गंजपेठेमध्ये राहायला लागलो. आम्ही दोघं पण आता काय करायचं, पोरीबाळींना कसं शिकायचे हा विचारत होतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या घरावर पाटी लिहिली, शाळेचा प्रवेश. हे घरोघर जाऊन सांगायला लागलं की अरे मुलीबाळींना शाळेला पाठवा, मुलींना शिक्षण द्या. बुकामध्ये काय दिलंय ते पोरीबाळींना कळू द्या, मग त्यांना कळेल की आपण कोणतं पाऊल उचलायचं. असं बघा आठवडाभर गेल्यानंतर कुठंतरी 4-2 मुली तिच्या शाळेला यायला लागल्या. मी त्यांना लिहायला वाचायला शिकवत होते. मी असे रस्त्याने जात असताना लोक माझ्या अंगावर शेणघाण टाकायची, खरकट पाणी टाकायची, आचकट विचकट बोलायची, नाही ते शिव्या द्यायची. असा अंगाचा नुसता वास सुटायचा बघा, वास. मी घरी गेले. त्यांना म्हटलं अहो रस्त्यानं मी जात असताना शाळेला लोक मला नाही ती बोलते ती, नाही ती शिव्या देते ती, माझ्या अंगावर खरकट पाणी टाकते ती, शेणघाण टाकते ती. ते म्हणायला लागलं सावित्री उद्यापासून पिशवीमध्ये एक चांगली साडी घेऊन जा. घाण झालेली साडी काढायचं, चांगली साडी नेसायचं, पोरीबाळींना शिकवायचं आणि घरला निघून यायचं. मी होय म्हणलं. दुसऱ्या दिवशी मी पिशवीमध्ये चांगली साडी घेऊन चालली. घाण झालेली साडी काढायचं, चांगली साडी घालायचं, मुलींना शिकवायचं आणि घरला निघून यायचं. असं चाललेलं असताना एक दिवस काय झालं, मी शाळेला जात असताना एक धटिंगण बामण माझ्या समोर आला आणि तो मला म्हणतो कसा, सावित्री तू हे शिक्षणाचं खूण बंद केलं नाहीस ना, मी तुझी आबरू शाबूत ठेवणार नाही हो. मी असा पदर खोचला, थाड 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 त्याच्यात थोबाडीते आणि म्हटलं माझी आबरू तुझ्या काय बापाची इस्टेट आहे व्हायला. तेव्हापासून बघा कोणी बी माझ्या नादाला लागेल. मी रस्त्याने शाळेला जात असताना लोक खिडकीतनं मला का नाही
मावशी अशी टुकू बघायला लागली, अशी खिडकीतनं टुकू बघायला लागली. मग मी झाले की वागीन, तरा शाळेला जायची, पोरी बाळीला शिकवायची, तरा घरला निघून यायची. बसलं बघा माझा पुणे नाद करायचा. असं आमचं चाललेलं असताना हे म्हणायला लागलं, सावित्री अगं मुलींना शिकवून झालं तरी पण लोकांच्या डोक्यात काय प्रकाश पडायचा दिसे नाही. सावित्री आता आपण क्रांती करायची, सावित्री आता आपण क्रांती करायची, पण आता नेमकी कोणती क्रांती करायची हे काय सुचना. हे घरामध्ये ये जा करायला लागलं, पण यांना काय सुचच नाही की आता काय करायचंय ते. तेव्हा दाराच्या मागनं भर दुपारी उन्हामध्ये आवाज आला बघा, पाणी वाढ गमाय, पोटात पाण्याचा थेंब नाही गमाय, पाणी वाढ गमाय. हे म्हणायला लागला, सावित्री अगं जा सावित्री, सुचला आता जा तू. त्या बाहेरच्या लोकांना सांग की आमच्या घरी या आणि आमच्या हौदातलं पाणी घेऊन जा. मी घराच्या बाहेर गेले, लोकांना सांगायचा अवकाश. लोकांनी गाडगी मडकी भरून घेतली, घोट पाणी पिलं. लोकांचा आत्मा शांत झाला. अवघा कुठे घालायचं हे माझ्या नवऱ्याला ठावतं, नेमकी कोणती कृती करायची हे माझ्या नवऱ्याला ठावतं. हे म्हणायला लागलं, सावित्री अगं बघ उद्या सगळं पेपरला येईल, सगळं पुन्हा पेटून उठेल. सावित्री पण आता आपण थांबायचं नाही, क्रांती मागून क्रांती करायचं. आम्ही न्हाव्याचा संप केला. आम्ही न्हाव्याचा संप कशा पायी केला माहितीये का? जुन्या रूढी परंपरा टाकून दिल्या पाहिजे, विधवा पुनर्विवाह केलं पाहिजे, विधवांना सती जायचं बंद केलं पाहिजे, विधवांची केस कापणं बंद केलं पाहिजे. यासाठी आम्ही न्हाव्याचा संप केला. लोकांना वाटलं संप 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, अहो 15 दिवस महिना झाला तरी संप काही भेटला. मग लागल्या किंवा बामणाच्या दाड्या वाढायला. आणि ती ह्यांच्याकडे आली, म्हणायला लागली, अरे ज्योती अरे विधवांची केस कापणं बंद करा, पण निदान आमच्याकडे दाड्या भादरा. भारतातला हा पहिला संप होता, तो आम्ही यशस्वी करून दाखवला. लोक पेटून उठली, चिडायला लागली. ती म्हणायला लागली, आता ह्या ज्योतीला जित्ता मारून टाकायचा. आणि मग एका रात्री 12चे टोल झाले होते. दारावर आवाज आला, टप टप टप. या घड्याळात बघितलं, रात्रीचे 12 वाजले. एवढ्या रात्री आलं तरी कोण? म्हणून मी दरवाजाजवळ गेले आणि दरवाजा उघडला तर 2 पैलवान रामोशी हातामध्ये कुऱ्हाड्या घेऊन मिशीवर ताण मारत होते. आणि ते मला म्हणाले, कुठं आहे तो ज्योती? मी मागं सरले, पुढे आले. हे म्हणायला लागला, मी आहे ज्योती, आम्ही तुमची खांडोळी करणार नाही. अरे पण का? ते आम्हाला काय भेटावं नाही, तुमची खांडोळी केल्यानंतर आम्हाला पैका मिळणार आहे, पैका. अरे जर मी मेल्यावर तुम्हाला पैसे मिळणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे. अरे पण मी काय सांगतोय, काय करतोय, काय काम करतोय हे तरी ऐकून घ्या. अरे तुमच्या मुलीबाळींना शिक्षण द्या, विधवा विवाह, विधवांना सती जाणं बंद करा, त्यांची केस कापणं बंद करा, त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार बंद करा. हे सगळं मुलींच्या भल्यासाठी, तुमच्या मुलींच्या भल्यासाठी करतोय. आणि तुम्ही मला मारताय सा? तेव्हा दोघं पण टकामका एकमेकांकडे बघायला लागले. दोघांनी पण कुऱ्हाडी खाली टाकल्या आणि दोघांनी पण ह्यांचं पाय धरलं. ती म्हणायला लागली, आम्ही तुम्हाला मारणार नाही, पण जो कोणी तुम्हाला मारायला येईल त्याला आम्ही सोडणार नाही, त्याची आम्ही खांडोळी करू. सकाळी उठून लोक म्हणायला लागली, अरे हा ज्योती आहे का जादू? अरे ह्याला मारायला गेलेली लोक त्याची पहारेकरी झाली. तेव्हा कुठं लोकांना कळायला लागलं हा ज्योती काहीतरी करू शकतो. तेव्हा कुठं 4-2 माणसं समाजातली त्यांच्या सोबत कामाला यायला लागली, त्यांच्या सोबत राहायला लागले. एक दिवस काय झालं, सांच्या टायमाला मी चुलीवर भाकरी करत होती.
हे एका तरुण मुलीला घेऊन आलं. तिच्या कपाळावर कुंकू नाही आणि तिचं पोट तर वाढलेलं. म्हणलं हे हाय तरी कोण? हे म्हणायला लागलं, सावित्री. अगं हिचं नाव काशी. ही विधवा आहे. लोकांनी हिच्यावर अन्याय अत्याचार केलाय, त्यामुळं हिचं पोट वाढलंय. सावित्री, आपण हिला मुलगी मानू, आपण हिचं बाळंतीण करू. सावित्री, अगं हिला आपली मुलगी मानायचंय. मी होय म्हणलं. सावित्रीला, काशीला आम्ही तिची मुलगी, आमची मुलगी मानली. काशीची डिलिव्हरी केली. काशीला बाळ झालं. तिला मुलगा झाला. त्याचं नाव आम्ही यशवंता ठेवलं आणि आम्ही आमच्या घरावर पाठवली. जी कोणी आडल्या नडलेली बाई असेल तिने इथं यावं, बाळंतीण व्हावं. मूल पाहिजे असेल तर घेऊन जावं, मूल पाहिजे नसेल तर इथं ठेवून जावं. अहो बघता बघता 101 बरोबर बायका आमच्या दारात आल्या. अन्याय अत्याचार झालेल्या विधवा बायका आमच्या दारात आल्या. त्यांचं बाळंतपण आम्ही केलं. त्यांची 101 पोरं आमच्या अंगणात खेळायला लागली. हे म्हणायला लागलं, सावित्री, अगं लोकांना ओरडून सांगितलं, लोकांना ज्ञान देऊन सांगितलं, पण लोकांच्या काही डोक्यात प्रकाश पडायचा नाही. लोकांना काही कळेना. सावित्री, आता मी पुस्तकं लिहिणार. सावित्री, आता मी पुस्तकं लिहिणार. मी वय म्हणलं. ह्यांनी ब्राह्मणाची कसब हे पुस्तक लिहिलं. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं. सत्यशोधक धर्म हे पुस्तक ते लिहित होते. हे पुस्तक लिहित असताना ते मला म्हणायला लागले, सावित्री, अगं हे माझ्या विचारांचं गाठोडं आहे. सावित्री, हे माझ्या विचारांचं गाठोडं मी असं खुंटीला टांगून ठेवतोय. कुणीतरी युगपुरुष येईल, काही वर्ष जातील, तो युगपुरुष आल्यानंतर हे गाठोडं माझं उघडून बघेल, सोडून बघेल आणि मग तो वाचेल. मग त्याला कळेल की मला काय म्हणायचं होतं ते. सावित्री, तो युगपुरुष इतका महान असेल. सावित्री, तो युगपुरुष इतका महान असेल की तो मनुस्मृती जाळल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हणता म्हणता त्यांचा हात जड झाला. हे म्हणायला लागलं, सावित्री, माझा हात जड झालाय. माझा पेन लिहित नाहीये. मी काय झालंय म्हणून त्यांच्या हाताकडे बघितलं. हात थंडगार पडला होता. हे म्हणायला लागलं, सावित्री, अगं माझ्या उजव्या हातातला पेन माझ्या डाव्या हातात दे. मी त्यांना उजव्या हातातला पेन डाव्या हातात दिला. त्यांनी सत्यशोधक धर्म हे पुस्तक डाव्या हाताने पूर्ण केलं. ते मला म्हणायला लागलं, सावित्री, माझं अजून एक स्वप्न आहे बघ. अगं तू यशवंताला खूप मोठा कर, त्याला खूप शिक्षण दे, यशवंताला डॉक्टर कर, गावातल्या सगळ्या गरीब लोकांना मोफत उपचार कर. हे माझं स्वप्न आहे सावित्री. तू यशवंताला डॉक्टर कर. मी होय म्हणलं. सावित्री, अगं आता माझं काहीतरी बरं वाईट होईल असं मला वाटतं. सावित्री, पण हे माझं कार्य तू अजिबात थांबू नकोस. सावित्री, माझं हे कार्य असं. मी रडत बसले नाही. मी डोळ्यातनं टिपूस पण काढला नाही. यशवंताला म्हटलं, यशवंता, ह्यांनी सांगितलंय सत्यशोधक धर्मामध्ये आपले विधी आपणच करायचे. ब्राह्मणांच्या हातून कोणताही विधी करायचा नाही. जुन्या रूढी परंपरा टाकून द्यायच्या आहेत. यशवंता, उचल ते मडकं. यशवंता असं मडकं उचलत होता. लोकांनी त्याला थांबवलं. यशवंता, ठेव ते मडकं खाली. तुला अधिकार नाही ते मडकं उचलण्याचा. तू ज्योतिबाचा दत्तक पुत्र आहेस. मी यशवंताला म्हटलं, यशवंता, इकडे देते मडकं. मी स्वतः ते मडकं उचललं आणि आम्ही स्मशानभूमीमध्ये गेलो. आम्ही आमची विधी आम्ही स्वतः पार पाडले आणि घरला निघून आलो. आता यशवंता खूप शिकलं. यशवंताला डॉक्टर केलं. यशवंताला दवाखाना बांधून दिला. ह्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करत होत्या. यशवंताच्या दवाखान्यात गोरगरीब लोक मोफत औषध उपचार घेत होते. मनाला लय समाधान वाटायचं बघा. मनाला लय आनंद वाटायचा.
हे असं करता करता एक दिवस काय झालं, गावामध्ये लेकची साथ आली. जसा जनावरांचा खच पडावा तसा माणसांचा खच पडायला लागला. ह्याला उचल दवाखान्यात ने, त्याला उचल दवाखान्यात ने, अशी आमची ये जा चालू होती बघा. तेव्हा काय झालं बघा, एक 3 वर्षाचं पोरग उघडं नागडं आमच्या दारात आलं आणि ते किरकिर करत होतं. हे लेकराला काय झाले, असं का रडतंय म्हणून त्या बाळाला मी अशी उचलून घेते. बाळाला ताप आला होता, बाळाला प्लेगची साथ झाली होती. पण मला ह्या बाळाला यशवंताच्या दवाखान्यात न्यायचं होतं, ह्या बाळाचा जीव वाचवायचा होता. म्हणून मी अशी फिरले तर माझ्या डोळ्यावर अंधारी आली. मला समोरचं काही सुद्धा दिसेना. मी मला असं का होतंय म्हणून गाठाला चाचपून बघितलं, मला ताप आला होता. मी माझ्या काकेत बघितलं, मला गाठ होती. माझं काय आता खरं नाही, पण मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती. मला ह्या बाळाला वाचवायचं होतं, मला या बाळाला यशवंताच्या दवाखान्यात न्यायचं होतं. यशवंता या बाळाला वाचव.